नमस्कार। या ठिकाणी आपण शेतीशाळा घेण्याचे प्रात्यक्षिक या दालनामध्ये आपण आहोत। माझं नाव निलेश रत्नाकर बिबवे, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी विभाग श्रीरामपूर, उपविभाग श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर। या ठिकाणी आपण जे शेतीशाळा घेतली जाते, ही शेतीशाळा घेत असताना कशा पद्धतीने शेतीशाळा घेतली पाहिजे, त्याच्यामधलं वैज्ञानिक दृष्टिकोन काय असला पाहिजे, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्याला कशा पद्धतीने फायदा होईल, याबद्दल एक थोडक्यात माहिती या दालनाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। प्रथम सुरुवात करताना या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी पहिल्यांदा आम्ही जे काही आपले शेतीशाळामध्ये ज्या वस्तू शेतकऱ्यासाठी घेतल्या जातात त्या वस्तूंचं एक छोटंसं प्रात्यक्षिक या ठिकाणी या दालनाच्या माध्यमातून मांडलेलं आहे। शेतीशाळेची मुख्य संकल्पना ही सामाजिक भावनेतून एकत्र येऊन शेतकऱ्यांनी स्वतःच हा राबवायचा सगळा उपक्रम आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी सर्वसाधारण 25 शेतकऱ्याची निवड याच्यामध्ये केली जाते आणि शेतीशाळेसाठी कोणतंही पुस्तक नाही, शेतीशाळेसाठी कोणताही व्याख्याता नाही, हे सर्वात मोठं शेतीशाळेचं वैशिष्ट्य आहे। या ठिकाणी चर्चेच्या माध्यमातून ज्या गावातील समस्या असतील, पीक समस्या असतील किंवा इतर कीड रोगाच्या समस्या असतील, याचं निराकरण करण्याचं काम या शेतीशाळेच्या माध्यमातून केलं जातं। शेतीशाळेचा प्रमुख उद्देश आपण जर ध्यानात घेतला तर शेतीशाळेची मूलतत्व जर आपण पाहिली तर निरोगी पिकाची जोपासना, शेतकऱ्याला तज्ञ बनवणं, हे उद्देश आपल्याला या ठिकाणी ठेवलेले आणि याच्यामध्ये आपण प्रामुख्याने वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर असेल, त्याचबरोबर वेगवेगळे छोटे छोटे लघु प्रयोग असतील, लघु अभ्यास असतील आणि विशेष अभ्यास असेल, या 3 मुख्य गाभ्यावर ही शेतीशाळेचा आधारस्तंभ या ठिकाणी आहे। आणि आपण ज्या शेतीशाळा घेणार आहोत, यावर्षी आजच्या शेतीशाळा आपण फार्मर ॲपच्या माध्यमातून प्रत्येक शेतीशाळेचं या ठिकाणी रिपोर्टिंग हे फार्मर ॲपच्या माध्यमातून आपण करणार आहोत। त्याच्यामुळे या शेतीशाळेच्या दालनामध्ये आपण एक प्रातिनिधिक स्वरूपातला प्लॉट या ठिकाणी प्रेझेंट केलेला आहे आणि तो प्लॉट जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये आपण जे झाडाचं ऑब्झर्वेशन कसं घ्यायचं, निरीक्षण घेताना पीक परिसंस्था अभ्यास कशा पद्धतीने करायचा, कारण पीक परिसंस्था अभ्यास करताना जे मुख्य बाबी आहेत ती पहिल्यांदा आपल्याला जे ऑब्झर्वेशन जी निरीक्षणं घ्यायची, ती निरीक्षणं घेण्याच्या 3 पद्धती, की झिगझॅग पद्धतीने आपण निरीक्षण घेतो, त्याचबरोबर स्पॉट पद्धतीने घेतो, रँडम मेथडने घेतो। आता याच्यामध्ये झिगझॅग पद्धतीने मग ज्यावेळेस आपल्याला निरीक्षणं घ्यायची, ही निरीक्षणं घेत असताना कशा पद्धतीने घेतली गेली पाहिजे, की त्याच्यामध्ये पहिल्यांदा रस शोषक किडींचे किंवा उडणाऱ्या कीटकांचे निरीक्षण आपल्याला घ्यायचे, नंतर आईवर्गीय कीटकांचे घ्यायचे, बगवर्गीय कीटकांचे घ्यायचे आणि नंतर आपल्याला झाडाची उंची असेल, घेर असेल, पाने असेल, उपफांद्या असेल, फांद्या असतील, फुलं असतील, गळणारी फुले असतील, हवेतील आर्द्रता असेल, जमिनीतला ओलावा असेल, सूर्यप्रकाश असेल, या सगळ्या बाबींचे निरीक्षण आपल्याला या ठिकाणी याच्यात नोंदवायचे आहेत। आणि ही नोंदवल्यानंतर हा जो चार्ट आहे हा त्या ठिकाणच्या प्रवर्तकांनी तो सगळ्यांना त्या ठिकाणी सादरीकरण करायचं आहे आणि सादरीकरण करताना ज्या आपल्या भागातील पिकावरच्या ज्या समस्या आहेत, या समस्यांवर आधारित निष्कर्ष आपल्याला याच्यातून काढायचा आहे आणि हा जो निष्कर्ष आपल्याला निघन त्या पद्धतीने आपल्याला कमी खर्चाचं तंत्रज्ञान, अगदी आपल्याला सर्वात महत्त्वाचा उद्देश काय आहे की आज जर आपण पाहिलं की बऱ्याचशा पिकांमध्ये उत्पादन खर्च गगनाला भिडलेला आहे आणि त्या प्रमाणात बऱ्याच वेळेला भावाची अडचण येते आणि म्हणून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करणं, आपण उत्पन्न दुप्पट करणं म्हणजेच काय तर थोडक्यात शेतकऱ्याचा उत्पादन खर्च आपल्याला या माध्यमातून कमी करायचा आहे। आणि हा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी वेगवेगळे जैविक अर्क आपल्याला या ठिकाणी प्रात्यक्षिकाच्या स्वरूपात मांडलेले, हे जैविक अर्क आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त फवारणी करायची आहे, जेणेकरून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च आपल्याला याच्यामध्ये कमी करता येईल। आणि छोट्या छोट्या टेक्नॉलॉजी म्हणजे इथं सरपटणाऱ्या किडींचं सापळा कशा पद्धतीने लावायचा, फेरोमोन सापळा कशा पद्धतीने लावायचा, चिकट सापळा कशा पद्धतीने लावायचा, हे सगळं तंत्रज्ञान आपल्याला बांधावर 25 शेतकऱ्यांचं जे प्रशिक्षण आपण घेणार आहे या शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे, असा या शेतीशाळेच्या या मुख्य या संकल्पनेमधला उद्देश आहे। आणि उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्याचं उत्पादन वाढीसाठी हा जो संकल्प आहे हा त्या खरीप हंगामामध्ये आपण या शेतीशाळेच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि प्रत्येक गावात ही शेतीशाळा कृषी विभागाच्या माध्यमातून राबवली जाणार आहे, एवढंच याच्या माध्यमातून सांगतो। याच्यात कोणतीही अडचण असेल की शेतकऱ्यांनी विचारले जाणारे प्रश्न सगळे आपण या ठिकाणी मांडलेले आहेत, आपण पाहू शकता। आणि या ठिकाणी कोणती अडचण असेल तर मी निलेश रत्नाकर बिबवे कृषी पर्यवेक्षक म्हणून काम करतो। माझा नंबर आहे 880 577 1300, या नंबरला आपण कधीही संपर्क करा। आपल्याला जे काही मार्गदर्शन लागेल ते निश्चित येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण देऊ। सर्वांना खरीप हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।